रामराम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। मंडळी, आजचा आपला विषय अतिशय खास आहे आणि तितकाच गरम आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि या वाऱ्यात सध्या दोन नावं अशी आहेत ज्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे। एक म्हणजे सोलापूरचा छावा राम सातपुते आणि दुसरे म्हणजे सांगलीच्या राजकारणातले नियोजनकार ब्रह्मानंद पळकर। आजच्या या विशेष भागात आपण या दोन नेत्यांची पूर्ण राजकीय प्रवास, त्यांची ताकद आणि देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगल्यावरून नक्की काय खलबतं सुरू आहेत याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर मंडळी, पहिलं नाव आहे ते म्हणजे राम सातपुते, ऊसतोड कामगाराचा मुलगा ते विधानसभेचा वाघ। मित्रांनो, जेव्हा आपण राम सातपुते या नावाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतो एक धगधगता संघर्ष। भाजपच्या तरुण फळीतील सर्वात आक्रमक नेता म्हणून आज राम सातपुते यांची ओळख आहे, पण हा प्रवास सोपा नव्हता। संघर्षाची मुळी राम सातपुते यांचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला। त्यांचे वडील ऊसतोड कामगार होते। ज्या वयात मुलं खेळतात त्या वयात राम यांनी गरिबीचे चटके सोसले आहेत, पण जिद्द मोठी होती। पुण्यात शिक्षणासाठी आल्यावर अभाविपच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत उडी घेतली। आंदोलनाचा झंझावत, फी दरवाढ असो वा विद्यार्थ्यांचे प्रश्न, राम सातपुते रस्त्यावर उतरून लढले। अनेकदा जेलमध्ये गेले, लाट्या खाल्ल्या, पण झुकले नाहीत। त्यांच्या याच आक्रमकतेमुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील नेतृत्व ओळखलं आणि थेट माळशिरस विधानसभा मतदारसंघातून त्यांना संधी दिली। सोलापूरचा टायगर आणि लोकसभेची झुंज। नुकत्याच झालेल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत राम सातपुते यांनी ज्या पद्धतीने प्रस्थापितांच्या विरोधात रणसिंग फुंकलं होतं ते पाहून राजकीय पंडितही अवाक झाले। समोर प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्यासारखं मोठं घराणं होतं, तरीही राम सातपुते यांनी जनतेचा मुलगा म्हणून घराघरात पोहोचून ही निवडणूक चुरशीची केली। दिल्लीची दखल, जरी विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली असली तरी पराभवानंतर डगमगून न जाता दुसऱ्याच दिवशी राम सातपुते पुन्हा लोकांच्या कामासाठी मैदानात उतरले। हीच गोष्ट भाजप हायकमांडला भावली आहे। सोलापूर जिल्ह्यात भाजपला जिवंत ठेवायचं असेल तर आणि त्याचबरोबर तरुणांची मोठी फौज जर सोबत ठेवायची असेल तर राम सातपुते यांना विधान परिषदेवर पाठवून मोठी जबाबदारी देणं गरजेचं आहे। का हवी आमदारकी? सभागृहात केवळ संख्याबळ असून चालत नाही, तर विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर देणारा अभ्यासू वक्ता लागतो। राम सातपुते यांच्याकडे ती धार आहे। तर मंडळी, आता आपण पुढच्या विषयाकडे वळूया। तर मंडळी, पुढचा विषय आहे तो म्हणजे पळकर बंधूंचा झंझावत, गोपीचंदची तोप आणि ब्रह्मानंदांची ढाल। आता वळूया सांगलीच्या राजकारणाकडे, जिथे पळकर हे नाव आज प्रस्थापितांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे। पण या प्रवासात गोपीचंद पळकरांचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। गोपीचंद पडळकर, बहुजनांचा बुलंद आवाज। गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जर कोणी धनगर समाजाला आणि बहुजन वर्गाला संघटित केलं असेल तर ते नाव आहे गोपीचंद पळकर। सत्तेत असो वा नसो, गोपीचंदची तोप नेहमीच धडाडत असते। शरद पवारापासून ते उद्धव ठाकरेपर्यंत सर्वांना सिंगावर घेण्याचं धाडस त्यांनी दाखवलंय। संघर्षातून नेतृत्व, गोपीचंदजींनी सुरुवातीला अत्यंत खडतर प्रवास केला आहे। अनेक निवडणुका हरले, पण लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई सोडली नाही। आज ते विधानसभेचे आमदार आहेत, पण त्यांची खरी ताकद आहे ग्रामीण भागात विखुरलेल्या कार्यकर्त्यांमध्ये। सांगलीत बदलतं चित्र। एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा, पण गोपीचंद पळकर यांनी या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलाय। भाजपला या भागात जर कोणी ॲक्शन मोडमध्ये आणला असेल तर ते गोपीचंद पळकर आहेत। तर मंडळी, आता आपण पुढच्या विषयाला सुरुवात करूया। तर मंडळी, पुढचा विषय आहे तो म्हणजे ब्रह्मानंद पळकर, सांगलीच्या राजकारणातला सायलेंट मास्टरमाइंड। आता प्रश्न येतो की गोपीचंदजी इतके सक्रिय असताना ब्रह्मानंद पळकर या नावाचा उदय कसा झाला आणि का त्यांची आमदारकीसाठी चर्चा आहे? गोपीचंद पळकर जेव्हा राज्याच्या दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांच्या मागची सर्व यंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे आणि निवडणुकांचे सूक्ष्म नियोजन हे ब्रह्मानंद पळकर सांभाळतात। ते पडद्यामागचे कलाकार आहेत। जिल्हा परिषद ते विधिमंडळ, ब्रह्मानंद पळकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून स्थानिक राजकारण जवळून पाहिले। खानापूर, आटपाडी आणि जत या दुष्काळी पट्ट्यात त्यांनी पाण्याच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर प्रचंड काम केले। सागर बंगल्यांची रणनीती, देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे की केवळ भाषणं करून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी बूथ लेवलचं नियोजन लागतं। ब्रह्मानंद पळकर हे नियोजनात माहीर आहेत। सांगली जिल्ह्यात भाजपला एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी आणि प्रस्थापितांच्या साम्राज्याला पूर्णपणे खिंडार पाडण्यासाठी ब्रह्मानंद पळकरांना घटनात्मक पद देणं ही भाजपची रणनीती आहे। सांगलीचं नवं शक्तीपीठ, जर ब्रह्मानंद पळकरांना विधान परिषदेवर संधी मिळाली तर सांगलीत पळकर बंधूंचं एक नवे शक्तीपीठ तयार होईल। एकाच कुटुंबात दोन आमदार असणे हे केवळ शक्तीचं प्रदर्शन नसून ते कार्यकर्त्यामध्ये नवीन ऊर्जा भरणारे ठरेल।
पश्चिम महाराष्ट्राचा मास्टर प्लॅन आणि निष्कर्ष मंडळी, राम सातपुते आणि ब्रह्मानंद पळकर या दोन्ही नावाकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. भाजप आता कष्टाळू आणि लढाऊ कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या तयारीत आहे. सोलापूर आणि सांगली हे दोन्ही जिल्हे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहेत. इथे जर भाजपला मजबूत पकड मिळवायची असेल तर राम सातपुते यांचा आक्रमकपणा आणि ब्रह्मानंद पळकर यांचा नियोजन शक्ती या दोन्हीची राज्याला आणि देशाला गरज आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? खरंच राम सातपुते यांच्या रूपाने सोलापूरला पुन्हा एकदा न्याय मिळणार का? आणि त्याचबरोबर ब्रह्मानंद पळकर यांच्या आमदारकीमुळे सांगलीच्या राजकारणाचे समीकरण बदलणार का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या भागातील नेत्यांची ताकद सर्वांना कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पाहत राहा तानाजी यूट्यूब चॅनल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, राम राम.